ठिकाणी आलात आणि सर्वांना मंत्रमुग्ध केलं त्याबद्दल धन्यवाद. आजच्या दिवसातील सर्वात शेवटची मॅच. उद्या देखील 12 सामने, आज 9 सामने. अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा संपन्न होते. संध्याकाळच्या सत्रामध्ये शेवटच्या मॅचमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. कोण आहे बॅट्समन? तुषार एक खेळाडू पाठवा. तुषार आलाय. धन्यवाद. त्यांचं दुसऱ्यांचा आलाय का यार? पाठवतच नाही. इथे बंधू इतरा. हा हा इथे बस ना. अरे बस. अल्पेश बांधकर. करण चला मॅचला सुरुवात. बॉलर आहे ना करण दळवी, माझ्या टीम मध्ये होता ना तो. गोलंदाज करण दळवीला आपण पाहतोय. सलामीची जोडी अमोल. पहिल्या चेंडूवरती प्रहार तर केलाय, संधी निर्माण झाले. विजय त्या ठिकाणी आहे. प्रयत्न केलेत परंतु चेंडू जातोय. बघता बघता सीमारेषा पार. मिळतील धावा 6. आलाय षटकार. पहिल्या मॅच मध्ये अमोलच्या बॅटमधून चौकार आला होता. या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. ही देखील मॅच चांगली होईल. मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी दोन्ही संघांनी केली, परंतु आपण खास करून सायली 11 हा संघ चांगला खेळलाय. बरोबर ना, सायली 11 जिंकले ना. पहिल्या चेंडूवरती षटकार. अमोलच्या बॅटमधून सिक्सर आलाय. करण पुन्हा एकदा. अजून एक तडाखा. त्या ठिकाणी प्रोडक्शन नाहीये. बघता बघता चेंडू सीमारेषा पार. आलाय षटकार. दोन्ही संघांचा विचार केला तर पहिला 1-1 सामना जिंकल्याच्या नंतर ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्त्वाची असेल. क्वार्टर फायनलचं तिकीट तुम्हाला अगदी कन्फर्म करायचं असेल ना, तर ही मॅच जिंकणं महत्त्वाचं आहे. अगदीच पहिल्या 2 चेंडूवरती 2 तडाखे पाहायला मिळालेत आणि करणवरती हमला बोललाय असं आपण म्हणूया. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ संघर्ष करतायत. पुन्हा एकदा लगातार 3 in row पाहायला मिळतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये अमोल पोकळे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावायला लागलंय असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. लाजवाब फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चौफेर. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर वाईट चेंडू. दबाव आहे समोरच्या दिशेने, कारण का समोरच्या बाजूने वेगळ्या दाटणीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये असा एक खेळाडू अमोल पोकळे खेळताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर 19. लगातार चौथा येईल का, परंतु प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाहीये. चौकार येऊ शकतो. 4 धावा या ठिकाणी पुन्हा एकदा येताना पाहायला मिळाल्यात. अगदी आता मात्र बहरामध्ये आलाय असं आपण म्हणूया. संध्याकाळचं सत्र आहे. कड्यामध्ये बरोबर 4:15 झालेत. धावसंख्या 23.
एका बाजूला नाखवा 11, दुसऱ्या बाजूला जर पाहिले तर स्टार 11 संघ खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू अपील केलं जात आहे. कुठचाही दबाव मला वाटतं नसेल, कारण का पंच दक्ष आहेत. चांगली फटकेबाजी होते, परंतु त्याच्यावरती कुठेतरी नियंत्रण ठेवण्याचं काम आता मात्र करंटच्या माध्यमातून केलं जाते असं आपण म्हणू शकतो. धावसंख्या 23. फुलटो चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार. बघता बघता चेंडू सीमारेषा पार आलाय. षटकार. चला त्याचबरोबर नो देखील आहे, म्हणजेच या चेंडूवरती 7 धावा. आतापर्यंत जर धावफलक पाहिले ना तर जाऊन पोहोचले किती 30. पहिलं किती होतं 32 होतं एका षटकामध्ये. 4 चेंडू मध्ये आपण जर पाहिलं तर 30 धावा. चला माफ करा, 5 चेंडू झालेत. धावसंख्या 30. पुढचा चेंडू असेल फ्री हिट, याची देखील नोंद घ्यायची आहे. बॅटरला मुभा असेल. अगदी फ्री हिटचा विचार केला तर एक मेजवानी असते, त्याचा स्वीकार कसा करतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु स्ट्राईक स्वतःकडे असेल. डायरेक्ट हिट होईल का? डायरेक्ट हिट झाला असताना तर काम फिट झालं असतं, परंतु सेफ आहे बॅटर. धावसंख्या 31. चला मॅच ऑन करायची आहे. अनिल आंबेडकर अजून एक नामवंत खेळाडू. अगदी घुटना टेकलाय, क्लिअर करेल का? परंतु जाळ्यामध्ये फसवलाय असं आपण म्हणूया. पहिल्या विकेटचं पतन गॉन. अमोलच्या बॅटमधून 29 धावांची मात्तबरीने येताना आपण पाहिली आहे.
त्याच्यामध्ये 3 षटकार 1 चौकार पाहिला. 4 षटकार मारले का? पहिल्याच चेंडूवरती विकेट येताना आपण पाहिला. नवीन बॅटर तुषार मैदानाच्या आतमध्ये येतोय. संघाचा संघमालक. मागच्या मॅचमध्ये 1 षटकार त्याच्या बॅटमधून आला. अनिल पुन्हा एकदा हाफ ट्रॅक चेंडू त्याच्यावरती फटका तर सजवलाय. फाईन लेग रिझन मध्ये चेंडू मार्गस्थ झालाय. 1 धाव. आता मात्र अल्पेश ऑन स्ट्राईक. धावसंख्या जर पाहिली तर या षटकामध्ये कुठेतरी थांबली आहे असं आपण म्हणूया. धावसंख्या 32. पुन्हा एकदा अनिल. हाफ ट्रॅकर वारंवार पद्धतीची गोलंदाजी परंतु प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही आहे या ठिकाणी. 1 धाव. हे षटक अनिलच्या नावावरती आत्तापर्यंत राहिले असं आपण म्हणू शकतो. हा क्रिकेटचा खेळ आहे. पहिलं षटक अमोलच्या नावावरती राहिलं बॅटिंग करताना. दुसरं षटक मात्र अनिलच्या माध्यमातून चांगलं हाताळलं जात आहे. अजून एक चांगला फटका परंतु यावर देखील 1 धाव. या षटकामध्ये आतापर्यंत लेखाजोखा पाहिला ना तर पहिल्या चेंडूवरती विकेट आणि नंतरच्या 3 चेंडूवरती 3 सिंगल आलेत. म्हणजेच चांगलं षटक म्हणावं लागेल असं वाटलं होतं. अमोल मैदानाच्या आतमध्ये असता तर कुठेतरी चांगली धावसंख्या झाली असती परंतु समोरच्या बाजूने वेगळ्या दाटणीची गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. धावलोली प्रीमियर लीग 2026चा हा महासंग्राम आपल्या भेटीला आलाय. 2 दिवसीय ही स्पर्धा रंगणार आहे. उद्याचा दिवस देखील अगदी यादगार राहील. पुढच्या एकदा फटका तर सजवला. क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करतोय. अगदी चेंडू सीमारेषा पार आलाय. षटकार. अल्पेशच्या बॅटमधून 6 आलाय. अगदी त्याने सुद्धा दाखवून दिलाय. अमोल चांगली कामगिरी करून मैदानाच्या बाहेर परतले तरी सुद्धा मी अजून मैदानाच्या आतमध्ये माझ्या संघासाठी खेळतो हे मात्र दाखवून दिलंय. बॅटची टॉप एज अगदी 6 मारला. त्याच्यानंतर कुठेतरी आउट होताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या विकेटचं पतन गॉन. न्यू बॅटर इन होतोय. नवीन कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. प्रणित आंबेलकरला पाडतोय. गोलंदाज रुपेश शेगुलकरला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती फटका तर सजवलाय. लाजबाब. संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील कमाल फटकेबाजी. 6. नक्कीच पहिल्याच चेंडूवरती धमाका आलाय. तुषारच्या बॅटमधून तडाखा आपण असं म्हणू शकतो कारण का मागच्या मॅचमध्ये देखील 1 सिक्सर पाहिला. संघाचा संघमालक मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी 100% देण्याचा प्रयत्न करतोय.
पुण्याच्या एकदा चेंडू फाईन लेगला मार्गस्थ झालाय. 4 धावा. अगदी या मॅच मध्ये चौकार आणि षटकारांची भाषा प्रत्येक खेळाडूची बॅट बोलते असं आपण म्हणूया, कारण अमोलच्या बॅटमधून 4 षटकार पाहिले. त्याच्यानंतर अल्पेश देखील खेळतोय, त्याच्या बॅटमधून एक सिक्सर आलाय. तुषारच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार आलाय. धावसंख्या जर पाहिली तर 50. टोले जंग फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये होते. पहिल्याच 2 चेंडूवरती आपण जर पाहिलं तर 10 धावा. अजून एक मोठा फटका. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतोय विजय त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट. पहिल्याच 3 चेंडूमध्ये 12 धावा कुठल्यात आणि स्वतः सांगतोय, सिद्ध केलंय की मी का संघाचा महत्त्वाचा घटक आहे, म्हणजे संघ मला बॅटिंग करतोय. धावसंख्या 52. कोण कोण आहे बाबा? रुपेश आंबेलकर, साहिल आंबेलकर. अजून एक घुटना टेकून मारण्याचा प्रयत्न केला, परंतु समोरच्या बाजूने आता मात्र हेरलं होतं आणि चांगला चेंडू डिलिव्हर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय नाव लिहिली? अजून एक आणखीन एक, परंतु कुठेतरी पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालाय. 2 परत एकदा ना, पुन्हा एकदा 2 धावा येताना आपण पाहिल्यात. आणि आपण जर पाहिलं तर या मॅचमध्ये धावांचा वेग वाढलाय असं आपण म्हणूया, कारण का धावसंख्या जर पाहिली तर 50 पार म्हणजे 54 वरती जाऊन पोहोचले आणि दोन्ही बॅटर सेट झाले आहेत. मैदानाच्या आतमध्ये थेट कार्यक्रम झालाय असं आपण म्हणूया. पुन्हा एकदा 1 धाव तर कंप्लीट झाले. बघता बघता आता मात्र स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारली का? कोण आऊट झालाय? तर अल्पेश, मला वाटतं तुषार आऊट झालाय. माफ करा, न्यू बॅटर. चला थोडंसं घाईने या. बॉलर की प्रवीण या ठिकाणी आलाय. किती शेवटची ओव्हर आहे ना? धावसंख्या किती? 54. धावसंख्या जर पाहिली तर 54 वरती येऊन थांबली आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 54. गोलंदाज प्रवीण पोकले. एवढे जास्त धावा झाले. काय मॅच चालू आहे म्हणजे पहिला चेंडू अगदी खाली राहिलाय, त्याच्यावरती 1 धाव फॉलो थ्रो मध्ये फिट झालाय. धावसंख्या 56. अजूनही 5 चेंडूमध्ये किती धावा बनतील हे सुद्धा महत्त्वाचं असेल, कारण का 70 धावा तर नक्कीच होतील. समोरच्या बाजूने चांगली बॅटिंग होते. आता मात्र कुठेतरी गतीमध्ये बीट करताना हलक्याताने अगदी कुठेतरी असं म्हणतात ना की चेंडूवरती बोटं फिरवली आहेत आणि त्याच्यामध्ये यशस्वी राहिला आहे खेळाडू. निर्धाव चेंडू, डॉट बॉल आलाय. 2 चेंडूवरती फक्त 1 धाव खर्च केली आहे. स्वतःकडे अनुभव आहे आणि तो कुठेतरी पणाला लावताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज.
पुन्हा एकदा चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा आतमध्ये आलाय. एक धाव कमबॅक करतोय असं वाटलं होतं. 70 पार होईल का, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. समोरच्या बाजूने आता मात्र चांगली गोलंदाजी होते. धावसंख्येला लगाम लावण्याचं काम झालंय. धावसंख्या 57. दोनच आले ना, बरोबर ना, 55 57. प्रणित अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. डावखुरे आताचा बॅटर. अल्टी पलटी करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु समोरच्या बाजूने चतुर आणि चालाक गोलंदाजी आपण म्हणूया. 4 चेंडूमध्ये फक्त शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये 2 धावा खर्च केल्यात. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. क्रिकेटला वयाची मर्यादा नाही आहे, ते मात्र त्याने सिद्ध केलंय. आता मात्र अगदी शेवटच्या क्षणाला बॅट मला वाटतं लागली आहे का. अंपायर काय सांगतच नाही. अगदी 5 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केले. आपल्या संघासाठी अगदी 100% देण्याचा प्रयत्न या खेळाडूचा आहे. हा चेंडू महत्त्वाचा असेल. फटका तर सजवला क्षेत्ररक्षक आहे. फील्ड देखील केलं जाते. एकदा चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 58 आणि 59 बनवायच्या आहेत. हॅलो हॅलो हॅलो. आता याच्यानंतर होणारा प्रेक्षणीय सामना यंग टॅलेंट वर्सेस एक्सपिरियन्स बॉयज. यंग टॅलेंट वर्सेस एक्सपिरियन्स बॉयज धाऊलवल्ली. यंग टॅलेंटमध्ये आहेत म्हणजे रुपेश आंबेलकर याच्या कॅप्टनशिपमध्ये चालतील. साहिल आंबेलकर, बाळू आंबेलकर, वृषल पोकले, सुशांत किंजे, सूरज शिवगम, साहिल साळवी, मिलिंद आंबेलकर, विनायक बाणे, रोशन आयर आणि ओमकार दळवी. आणि एक्सपिरियन्समध्ये आहे ते अंकुश दळवी, विनोद बाणे, मनीष तोषकर, अमित दळवी, विशाल गिजम, तुषार शिवगन, योगेश दसुरी, किरण आयर, अनिल समनाक, संतोष गिजम आणि दीपेश मांडवकर. हे सर्वांनी यायचंय. दोन्ही पण ज्यांची नावं अनाउन्समेंट झाली त्यांनी यायचं आहे. चला, एका बाजूला युवा संघ खेळताना पाहणार आहोत, दुसऱ्या बाजूला लेजंड म्हणजेच अनुभवी संघ खेळतोय. याच्यानंतरची मॅच प्रेक्षणीय सामना आपल्या भेटीला येणार आहे. हाय व्होल्टेज ड्रामा आपल्या भेटीला आम्ही घेऊन येतोय. याच्यानंतर ती मॅच असेल. चला,
59 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. 59 बनवायचे आहेत. 24 चेंडू 59 धावा. सलामीची जोडी दाखल झाली आहे. एका बाजूला बॅटर, एका बाजूला अनिल, दुसऱ्या बाजूला उदय. नॉन स्ट्राईकला अनिल, स्ट्राईक एंडला उदय. 59 करायच्या समोर मोठं आव्हान आहे. अमोल पोकळेला आपण पाहतोय. चला प्रेक्षणीय मॅच. एका बाजूला रुपेश आंबेडकरांचा संघ युवा वर्ग खेळताना पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला विनोदजी बाणे अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला संघ. पहिल्याच चेंडू जर पाहिला तर टॉप एज, पहिल्या विकेटचं पतन, गॉन. टॉस कोण जिंकलाय तर लाईव्ह केलं जात आहे. चला परत यंग टॅलेंट युवा वर्ग हा संघ मात्र जिंकताना पाहायला मिळतो. म्हणजे रुपेश आंबेडकर टॉस जिंकलेत. करण दळवी अजून एक हार्ड हिटर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्याच चेंडूवरती विकेट येताना पाहतोय. अजूनही 23 मध्ये 59 बनवायचे आहेत. समोरच्या बाजूने फटका आलाय. ला जबाब आहे. सुरुवात केली आहे. पहिल्याच चेंडू वरती आल्या आल्या धमाका, सिक्सर. पुढच्या एकदा आपण जर पाहिलं तर वाईट चेंडू येताना पाहतोय. अमोल पुन्हा एकदा पहिल्याच चेंडूवरती विकेट, सिक्सर आलाय. त्याच्यानंतर वाईट बॉल. समोर हार्ड हिटर बॅटर, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टॉप एज, एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न असफल राहिला असं आपण म्हणूया. आणि धावसंख्या जर पाहिली तर 8 या आकड्यावरती एक षटकार पाहिला करणच्या बॅटमधून. आता मात्र अनिल ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. अगदी बॅटची टॉप एज, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ झालाय. एक धाव. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या 9 या आकड्यावरती. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. एक धाव, धावसंख्या 10. धावलोली प्रीमियर लीग 2026 हा महासंग्राम आपल्या भेटीला आलाय. 2 दिवसीय स्पर्धा आहे आणि नक्कीच याची देही याची डोळा, अगदी ही स्पर्धा सर्वजण घर बसल्या देखील पाहत आहेत.
अजून एक फटका तर सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चुकी करणार नाहीये. तुषारच्या माध्यमातून झेल टिपला जातोय. दुसऱ्या विकेटचं पतन गॉन. गोलंदाज जर पाहिलं तर केतन आपल्याला पाहायला मिळतोय. मैदान आहे की काय? पहिला चेंडू, पहिल्याच चेंडूवरती तडाखा आलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि चांगला झेल पकडलाय आणि नक्कीच एक मोठा मासा गाला लागलाय असं आपण म्हणूया. करण आउट झालाय. न्यू बॅटर प्रवीण पोकले. बॉलिंग टाकली होती. अगदी शेवटचं षटक आपल्या संघासाठी चांगला हाताळताना पाहिलं आणि आता मात्र बॅटिंगची धुरा त्यांच्यावरती असेल. संघ थोडासा दबाव केलाय असं आपण म्हणूया. धावसंख्या फक्त 10. 3 आउट गेली 2. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 10. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. एक धाव मात्र निश्चित आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 11. परंतु एका आणि दुहेरी धावेने आता मात्र काम चालणार नाही आहे. कारण का आपण जर पाहिलं तर आपल्याला 59 बनवायचे आहेत आणि 59 बनवताना तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. पुन्हा एकदा अगदी खाली राहणारा चेंडू आपण पाहतोय. काऊ कॉर्नर त्या ठिकाणी आहे. 2 धाव मात्र निश्चित कंप्लीट होतील. धावसंख्या जर पाहिली तर 13. एका बाजूला बॅटिंग करतोय प्रवीण, दुसऱ्या बाजूला अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे एक यंगस्टार पाहायला मिळतोय. काय नाव आहे त्याचं? पार्थ आंबेलकर. बॅटची एज, विकेटच्या मागे कॅच पकडला जातोय. 4थ्या विकेटचं पतन गॉन. योगेश दसोरी उर्फ कॅन्डी अगदी खूप सारं क्रिकेट त्याच्या माध्यमातून आत्तापर्यंत खेळलं गेलं आहे. आज संघ मालकाने आपल्यावरती बोली लावली आहे आणि आज बॅटिंग सुद्धा थोडीशी लवकर आली आहे असं आपण म्हणूया. धावसंख्या जर पाहिली तर 13. फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती प्रहार तर केलाय. क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतोय. 1 धाव. आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 5 मध्ये फक्त धावसंख्या जर पाहिली तर 4 धावा खर्च केल्यात असं आपण म्हणूया.
अगदी पॉइंट आणि थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव. दुसऱ्या षटकाची सांगता झाली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 15 या आकड्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय 15. परत कोण बोललास? सोहम पाडेकर पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय, परंतु एकच धाव. जास्त काळ चेंडू हवेमध्ये राहिला, त्या ठिकाणी प्रोटेक्शन नाही आहे. आणि आपण जर पाहिलं ना तर पहिल्या चेंडूवरती एक धाव येताना पाहतोय. अगदी बघता बघता ही मॅच देखील नाखवाच्या नावावरती जाते का असं म्हणायला वावगं ठरणार नाही आहे, कारण का हा क्रिकेटचा खेळ आहे. आणि आत्तापर्यंत नाखवा हा संघ मात्र योगेशने षटकार मारला तर ऋषी दसुरे यांच्याकडून 101 रुपये आणि पैसे जमा झालेत. पैसे जमा झालेत. आता मनावर घेतो का ते बघूया आपण. एक सिक्सर मारायचा आहे. 101 रुपये ऋषीने जमा केलेत. अगदी नाही मारला तर तरी सुद्धा हे मंडळाकडे आम्ही जमा करू. पुन्हा एकदा फटका मारायचा आहे. बाईचा या ठिकाणी चौकार येतोय का. चेंडू फरार. चौकार. षटकार मारायचा आहे अशी मागणी आहे. अजून 100 200 आलेत. चला हे एकच आहे पेपर. 200 रुपये. योगेश दसुरे कॅन्डीवरती भरपूर सारं प्रेम आहे ऋषीचं आणि त्याच्यावरती त्याचं देखील प्रेम आहे, परंतु हा क्रिकेट आहे. पैसा महत्त्वाचा नाही आहे. आपला खेळाडू आपल्या संघातील आज मैदानाच्या आतमध्ये खेळतोय ते महत्त्वाचं आहे. एखादा षटकार त्याच्या बॅटमधून येईल का. ऋषीच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जातोय. फटका सजवायचा प्रयत्न करतोय. 3 चेंडू झालेत. 500 700 रुपये माझ्याकडे जमा झालेत. चला 500 600 700 जमा झालेत. अगदी तो मैदानात आहे तोपर्यंत तब्बल 5000 तरी नक्कीच होतील असं आपण म्हणूया. हे बघा सर्वांच्या माहितीसाठी ऋषीने पैसे जमा केलेत. इकडे बघा 700 रुपये जमा झालेत. डॉट बॉल केला की 1000 होणार परत. एक 6 मारला तर 700. संध्याकाळच्या सत्रामध्ये पैशांचा पाऊस. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. वाईट बॉल आलाय. अजूनही किती बॉल बाकी आहेत? 8 चेंडू बाकी आहेत. 700 रुपये लागलेत. एका षटकासाठी हे प्रेम आहे योगेशवरती आणि नक्कीच आपला खेळाडू काहीतरी एखादा षटकार मारेल. चला आता मात्र दुसऱ्या बाजूने हॅट्रिक घेतली तर 1200. या ठिकाणी पुन्हा एकदा वाईट चेंडू येतोय. आता परत एकदा बदल केला जातोय. 3 सिक्सर लगातार मारले तर 1200 पैसे जमा झालेत. संध्याकाळचं सत्र अगदी ऋषीच्या नावावरती जाईल का, कारण का पैशाची बरसात होताना आपल्याला पाहायला मिळते. बॉलर देखील विचार करतोय कसा टाकू बॉल. मारायचा प्रयत्न आहे. चेंडू वाईड येतोय. अगदी नक्कीच एका बाजूला धावा येत नाहीये, दुसऱ्या बाजूला
मैदानाच्या बाहेर बक्षिसाची खैरात याच्यानंतर देखील पैसे लागतील, कारण का प्रेक्षणीय मॅच आपल्या भेटीला येतोय. एका बाजूला विनोदजी बाणेचा संघ घेतोय, दुसऱ्या बाजूला रुपेश आंबेलकर. किती ओव्हरची मॅच आहे रुपया? तीन ओव्हरची मॅच ना. चला थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव आली आहे. किती ओव्हर चालू आहे काय समजतच नाही. तिसरी ओव्हर चालू आहे. ए सिक्सर मारले तर देणार ना. माहिती किती 3 सिक्सर की एक लगातार 3 6 1200. अजून बक्षीस आहे. या ठिकाणी बॅटला बॉलच नाही लागत आहे. योगेश दसोरीसाठी 3 मध्ये 3 मारायचे आहेत, 1200 रुपये. चला थोडीशी घाई करा, अजून एक मॅच बाकी आहे. स्कोर 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 धावसंख्या जर पाहिली तर 24. ए काय नाव काय बॉलरचं? ए रुपेश. गोलंदाज रुपेश आंबेलकर. पहिलाच चेंडू वाईड आलाय. चला रुपेश साठी पण हॅट्रिक घेतली तर 500 रुपये असतील. अगदी फटका तर सजवलाय, त्या ठिकाणी प्रोटेक्शन नाही आहे. एक धाव तर आली आहे. कॅन्डी स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय, कारण का 3 षटकार मारायचे आहेत. सवाल 1200 रुपयाचा आहे. पैसे देखील जमा झाले, परंतु अजून एक देखील षटकार नाही आलाय. एक मारला तरी आता 200 रुपये. अरे कॅन्डी एक तरी मार बाबा. चला कॅन्डीचा विकेट गेला तर 500 रुपये. चला आता दुसऱ्या बाजूने हलक्या हाताने स्टिअर केलाय थर्ड मॅनला. कॅन्डीचा विकेट घेतला तर 500 रुपये. तीन मध्ये 3 मारले तर 1200 आहेत. अजून 3 बॉल बाकी आहेत. एखादा विकेट येईल का? फटका तर सजवलाय, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. विकेट होईल का? आणि मला वाटतं नशिबाची साथ, या ठिकाणी मॅच फिक्स आहे असं आपण म्हणूया का? आणि आता मात्र स्ट्राईक देखील नाही आहे. पैशांचा पाऊस मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. तुषारसाठी टाळ्या होताना पाहायला मिळतात. कॅच सोडलाय. या ठिकाणी वाईट चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू बाकी असतील. 2 मध्ये अजूनही धावसंख्या बनवायची आहे ती 30. या मॅचची औपचारिकता बाकी आहे. पुन्हा एकदा फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक आहे. या ठिकाणी चुकी होते, चुकीला माफी नाही आहे. पुन्हा एकदा 200 वाचलेत. आता मात्र एक षटकार येईल का, एक विकेट येईल का? एक षटकार मारला तरी 200 आहेत आणि विकेट घेतली. विकेट घेतली किती आहे दृश्या?
या ठिकाणी सगळे पैसे वाचले, ऋषीच्या खिशामध्ये पैसे परत आले असं आपण म्हणूया. नशिबाची साथ या ठिकाणी दिली नाही असं आपण म्हणूया.